पहलगाम हल्ल्यातल्या मृतांना आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। महाराष्ट्रातल्या मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली। कुटुंबाच्या शिक्षण रोजगाराकडे राज्य सरकार आता लक्ष देणार। मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार वापरत जगदाळे कुटुंबातल्या मुलीला शासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती फडणवीस यांनी दिली। दरम्यान या घोषणेनंतर जगदाळे कुटुंबियांनी आभार मानले। पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचे जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय हा आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे। याच सोबत ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणे, ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी नोकरी देणे। सरकारचे मी आभार मानेल की त्यांनी आमची दखल घेतली ह्या सगळ्या प्रकारांनी आणि त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी शासकीय मदत जाहीर केली। मी खरंच त्यांचे आभार आहे, कारण मला खरंच गरज आहे त्या गोष्टीची। प्रत्येक जण मदत करेल आणि प्रत्येक जणांकडून हेच मिळालं होतं की तुमच्या शासकीय नोकरीसाठी आम्ही प्रयत्न करू, आणि आज त्याच्यामुळेच ही जी त्यांच्याकडून आलेली आहे की ते आम्हाला आर्थिक मदत करणार आहेत आणि मला शासकीय नोकरी देणार आहेत, त्यासाठीच मी त्यांचे धन्यवाद करते।